नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केलाय। याचबरोबर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलताना म्हटलंय की हळूहळू सरकार लाडकी बहीण योजनेतून 10 लाख महिलांना कमी करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। अशातच आता माजी मंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील की असं म्हटलंय। यावेळी कदम यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केले असून जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। 1 वर्षापेक्षा जास्त विलंबनाच्या जन्म मृत्यू नोंदणी घेण्याबाबतची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणच्या नोंदी तपासूनच प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनी यांनी केली आहे। तुकाराम मुंडे हे एक सक्षम अधिकारी असून त्यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात यावं असं दमनी यांनी म्हटलंय। केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारने सागरी पर्यटन वाढीवर लक्ष केंद्रित केलंय। त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदीही करण्यात आल्यात। या अंतर्गत आता रत्नागिरी जिल्ह्यात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूज टर्मिनल उभारलं जाणार आहे। यासाठी राज्य शासन स्तरावरून प्रयत्न सुरू करण्यात आलेत। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या माध्यमातून रत्नागिरी येथे क्रूज टर्मिनल उभारण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून क्रीमी लेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल विधान परिषदेत दिली आहे। विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे यांनी म्हटलंय, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प पाठोपाठ गोरेगाव मधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळालाय। 143 एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक 36,000 कोटींची बोली लावली। या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29% क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3,83,000 चौरस मीटर क्षेत्रावर घरं बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केलं जाणार होतं। त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78% अर्थात 3,97,100 चौरस मीटर जागेवर म्हाडास घरं बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला कार खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे। टेस्लाचे प्रमुख आणि एलोन मस्क यांच्यावर विश्वास आणि पाठिंबा दर्शवतात। सोशल मीडिया पोस्टमध्ये मस्क यांना एक महान अमेरिकन असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। यावर मस्क यांनी धन्यवाद राष्ट्रपती असं लिहून उत्तर दिलंय। पाकिस्तानमधील बलूच आर्मीकडून पाकिस्तानच्या जफार एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे। या अपहरण प्रकरणात आतापर्यंत 20 पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आल्याची माहिती असून क्वेंटा सैन्य एअरपोर्ट आणि स्थानिक रुग्णालयातून 40 रुग्णवाहिका आणि 12 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर ट्रेनच्या लोकेशन जवळ पोहोचवण्यात आली होती आणि बलूच आर्मीने जफार एक्सप्रेसचे अपहरण करताना मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता। त्यामध्ये एक्सप्रेसच्या पुढील बाजूस स्फोट झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। महिनाभरापूर्वी साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती। या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता पुन्हा एकदा शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये 6 मार्चला रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुलाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा काल दाखल करण्यात आला। या घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे। भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑल इंडियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुढच्या 16व्या फेरीत प्रवेश केलाय, तर एच.एस. प्रणय पहिल्या फेरीतच बाहेर पडला असून काल लक्ष्य सेननं पहिल्या फेरीत चीनी तैपेईच्या सु लियांगचा 13-21, 21-17, 21-15 असा पराभव केलाय। या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।